दोन्ही समाजाचे नेते वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत तेढ कमी होणार नाही। आरक्षण संपतंय असं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम, आरक्षणावरून फडणवीसांचं वक्तव्य। एका जातीचं राजकारण करणं शोभत नाही, अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। ज्याचा आमचा कवडीचा संबंध नाही त्यावर काही भाष्य करण्याची गरज वाटत नाही। जरांगेंना शरद पवारांचा पाठिंबा असल्याच्या आरोपावर शरद पवारांची प्रतिक्रिया। बीडमध्ये मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गोपाल शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। तर लक्ष्मण हाके विधानावर ठाम, मी काही चुकीचं बोललो नाही, हाकेंचा दावा। संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंवर खालच्या पातळीवर टीका। शिंदेंनी बाळासाहेबांचं नाव घेणं बंद करावं। शिंदेंचा पक्ष नसून व्यापारी कंपनी, पैशांसाठी हपापलेल्या लोकांचा मॅचमध्ये जुगार लागला असेल, राऊतांची टीका। संजय राऊत जर बोलला नाही तर त्याला किंमत नाही, पक्ष संपवण्याची जबाबदारी त्याला उद्धव ठाकरेंनी दिली आहे। शिंदेंवरील टीकेनंतर परत गुगावलेंचं संजय राऊतांना उत्तर। दिवंगत संतोष देशमुखांना न्याय मिळवून दिला, मोठ्या नेत्याची विकेट पडली, त्यांच्या सहकाऱ्यांनी उद्योग केल्यामुळे क्लीन बोल्ड झाले। नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। धाराशिव जिल्ह्यामध्ये 8 गावांमध्ये कुणबी नोंदी सापडण्यास अडचण, सातारा गॅझेट की हैदराबाद गॅझेट याविषयी संभ्रम। 1982 पर्यंत 9 गावं सोलापूर जिल्ह्यात तर आता धाराशिव जिल्ह्यामध्ये असल्यानं अडचण। काँग्रेसनं भाजपावर केलेल्या कथित मतचोरीच्या आरोपाला नक्षलवाद्यांचं समर्थन। लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी करून भाजपनं सत्ता मिळवली, नक्षलवाद्यांकडून पत्रक जारी। वादग्रस्त